श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया सोनाली गुजर यांचा ललितबंध ऐकू मराठी बोलू मराठी. परकीय भाषा शिकणं हा एक आनंददायी अनुभव असतो. अर्थात ते शिकणं मनापासून असेल तर. याची दुसरी बाजू अशी आहे की ती परकी भाषा आणि आपली भाषा यांच्यात असलेल्या फरकामुळे ती भाषा शिकताना काही अडचणी येऊ शकतात. हे फरक किती प्रकारचे आहेत त्यावर त्या अडचणींचं प्रमाण ठरतं. या दोन भाषांमध्ये साम्य जितकी जास्त तितकी ती परकी भाषा शिकणं सोपं जाण्याची शक्यता अधिक. प्रत्येक भाषेची आपली एक वर्णव्यवस्था, व्याकरण व्यवस्था, लेखनविषयक नियमव्यवस्था असते. तिचं आपलं असं एक विशिष्ट चलन असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कोणतीही भाषा परभाषा म्हणून शिकताना असंख्य अडचणी येऊ शकतात. परकी भाषा शिकतानाच फक्त अडचणी येतात असं नाही, तर ती शिकवणाऱ्या शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मराठी भाषा एक परकीय भाषा म्हणून अमराठी भाषकांना शिकवतानाही आम्हाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. शिकवताना बोलण्याचा जास्तीत जास्त संबंध येत असल्याने शब्दशः तोंड द्यावं लागतं. आम्ही तंजावूरच्या तामिळ विद्यापीठात मराठी शिकवायला गेलो होतो. तमिळ भाषकांना मराठी शिकवताना आमच्या संयमाची परीक्षाच असायची. त्यांच्या भाषेत क, ख, ग, घ याचं कार्य प्रत्येकी एकाच व्यंजनाने होतं. हेच च, छ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध आणि प, फ, ब, भ यांच्याही बाबतीत घडतं. त्या तमिळ विद्यार्थ्यांना त्या उच्चारांमधला फरक समजून घेताना आणि आम्हाला तो फरक त्यांच्या गळी उतरवताना घाम फुटत होता. त्यांच्यासाठी तवा, थवा आणि दवा एकच. हे तीन भिन्न अर्थाचे शब्द आहेत हे त्यांना समजावणं महाकठीण. मुंबई विद्यापीठातला आमचा एक विद्यार्थी पंजाबी होता. त्याला मराठी जोडाक्षरांचे उच्चार शिकवणं हे एक आव्हानच होतं. आपण वर्ण म्हणावं तर हा वरण म्हणे, आपण चंद्र म्हणावं तर हा चंदर. शिवाय चोच मधल्या चचा उच्चार त्यालाच काय अनेक अमराठी लोकांना जमत नाही. चोच, चिंच, काच, चेचणे हे शब्द त्यांच्या जिभेवरून घोळवताना करायची वेळ येते. बंगाल आणि ओडिशामध्ये व आणि ब यातला फरक लक्षात येत नाही. तिथले निजभाषक वचा उच्चार करतच नाहीत, कारण त्यांच्या भाषांमध्ये व हा वर्णच नाही. त्यांना मराठी वाळा हा शब्द शिकवणं आणि त्यासाठी त्यांच्या तोंडी येणारा बाडा हा शब्द काढून टाकणं एक कामच होऊन बसतं. हीच गोष्ट स आणि शची. सोनालीचा उच्चार जिथे शोनाली होतो तिथे षटकोनाचा श हा कसा समजवणार? परदेशातले अमराठी भाषक मराठी किंबहुना भारतीय भाषांमधल्या शब्दाच्या सुरुवातीला येणारी अक्षरं क, त, ट, प उच्चारताना महाप्राणाचा वापर करतात. या अक्षरांच्या ऐवजी ते ख, थ, ठ, फ असे उच्चार करतात. त्यामुळे कार आणि खार, टोक आणि ठोक, पार आणि फार यांच्यातील फरक त्यांच्या लक्षातच येत नाही. किंबहुना लक्षात आला समजला तरी तो उच्चारातून दाखवता येत नाही. यांना तोंडी परीक्षेचे मार्क कसे द्यायचे असा प्रश्न पडतो. मराठी आणि काही भारतीय भाषांमध्ये असलेली ळ आणि ण ही व्यंजनं बहुतेक अमराठी भाषकांना तापदायक ठरतात. साहजिकच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या जिभा वळवून घ्याव्या लागतात. आपल्या आजूबाजूला आपल्याच भाषेतल्या उच्चारांची मोडतोड आणि भेसळ होत असताना त्या बिचाऱ्या अमराठी विद्यार्थ्यांना का दोष द्या? तो दोष नाहीच, सवय असते त्यांच्या निजभाषेची. नवीन भाषेचे संस्कार त्यावर करायला थोडा वेळ, जरा जास्त मेहनत आणि प्रचंड संयम लागतो, पण तरीही त्यात गंमत येते हे निश्चित. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सोनाली गुजर यांचा ललितबंध आपण ऐकलात. ऐकू मराठी बोलू मराठी. निर्मिती सहाय्य पूर्वा राणे. वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.